कोकणकरांचा खाऊन घेवा, खाऊन घेवा, एकदाच खाता खाऊन घेवा। ही ट्रेन तात्पुरती सुरू केली नसून गणपती बाप्पा मंगल मूर्ती जगात भारी आणि कोकणकरी। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। काय मग कोकणकरांनो, गणपती जवळी आता फक्त आठवड्याभरात तयारी झाली मा? काय नाही झाली? अहो म्हणतास का या तयारी करू लागा। आणि हो माहिती आहे ना, 29 ऑगस्ट पासून नवीन ट्रेन चालू होतली या। खयची म्हणजे काय? अहो वांद्रे मडगाव पश्चिम रेल्वे दोरे। तर माका माहिती आहे बाकीच्या ट्रेनचे तिकीट नाही मिळाले, पण या ट्रेनचे तिकीट तुमका हमखास मिळतले। कारण जे रवतत वसई, विरार, नालासोपारा, अंधेरी, बोरीवली, कांदिवली त्यांच्यासाठी ही ट्रेन मात्र नंबर 1। पण ही नेमकी ट्रेन हा खयची, नंबर कायचो, टायमिंग काय, किती दिवस चलतली, कायमस्वरूपी असा की नाही, ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ट्रेनचा उद्घाटन सोहळा, छोटासा शॉर्ट बट स्वीट माहितीपूर्वक प्रवास आपण बघून घेऊ। पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल आणि माझ्यासोबत यायचे थेट आता बोरीवलीला। चला चला पटकन आवरून घेऊ आणि निघू बोरीवलीला। बोरीवलीसाठी तिकीट मिळाली, मुलुंड ते बोरीवली 15 रुपये। बोरीवली या ठिकाणी पोहोचलो असून स्टेशन कोड झाला BVI, फ्लॅट क्रमांक 9-10 या ठिकाणी पाहू शकता। मस्तपैकी इनॉग्रेशनची तयारी झाली आहे, रेड कार्पेट, कारण या ठिकाणी बरेच रेल मंत्री येणार आहेत। आणि माझ्यासोबत जॉईन झाले आपले रेल फॅन सागर लाड, प्रथमेश दळवी। आताशी वाजले दुपारचे 12:07, 1:30चं ऑफिशियल टायमिंग असून, म्हणजे आज इनॉग्रेलचं ऑफिशियल टायमिंग आहे 1:30 वाजता, पण अजून तरी ट्रेन लागली नाही फ्लाईटला। बघू किती वेळ लागेल। असं काही बोरीवली स्थानक पूर्व सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत। पश्चिम रेल्वेद्वारे कोकणात जाण्यासाठी दिनांक 29 ऑगस्ट 2024 दिवशी सुरू होते वांद्रे मडगाव सिंधू कन्या एक्सप्रेस। उद्घाटन वांद्रे टर्मिनल या ठिकाणी न होता बोरिवली स्थानकातून करण्यात येते। पियुष गोयल यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवत बोरिवलीवरून मार्गस्थ होईल आणि हा खास क्षण टिपण्यासाठी बोरिवलीकरांची तुफान गर्दी झालीच, सोबत बँड बाजावाल्यांनी जोरच धरला। बरोबर 1 वाजता आपली ट्रेन अरायवल होते, वॅब 7 लोको। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। वांद्रे टर्मिनस मडगाव, न्यू फ्रेश LHB रेक, दीनदयालू कोच, न्यू फ्रेश LHB। रेल्वे या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर आलेली आहे, तिथं आपण सर्वांनी मिळून जोरदार स्वागत करूया। गणपती बाप्पा। बोरीवली, कांदिवली, खाररोड, सांताक्रूज, मालाड, वसई, विरार, नालासोपारा या ठिकाणी असणाऱ्या कोकणवासियांसाठी सुरू झाली आहे 10115 वांद्रे टर्मिनल मडगाव सुपरफास्ट एक्सप्रेस। अनेक रेल मंत्री इकडचे आमदार खासदार आलेले आहेत, त्यामुळे पूर्णपणे गर्दीचा तुडुंब लाट उसळली आहे। आपण गपचूपणे पुढे जाऊ। 29 ऑगस्टला झाली इनॉग्रेल ट्रिप। कमर्शियल जर्नी म्हणजेच कोकणवासियांच्या सेवेत दिनांक 3 सप्टेंबर पासून करण्यात येईल। एकूण 15 डब्यांची नवीन कर्करी ट्रेन, ज्यात 6 शयनन क्लासेस, 4 सामान्य क्लासेस म्हणजे 6 स्लीपर क्लास, 4 जनरल क्लास, 2 3 टियर AC, 1 थर्ड इकॉनॉमी क्लास, 1 2 टियर AC आणि 1 SLR। आज इनॉग्रेशन ट्रिप आणि त्यानिमित्त इनॉग्रेशन खाऊ आणलाय आपल्या भाऊंनी। आमचं जनरल तिकीट आहे, पण धन्यवाद साहेब। तर आपलं नाव दादा? वेस्टर्न रेल्वे कडून। अच्छा अच्छा, हरकत नाही। तर आजच्या ट्रिप मध्ये आपली सबस्क्राईब भाऊकी मिळाली आहेत आमच्याच गावच्या शेजारी मसुरे गाव। तुमचं नाव कसं? खोत। चिरंजीव तुमचे? मग तुम्ही तेव्हा कुठे असतास? डोंबिवलीला। मग डोंबिवली खास तुम्ही यासाठी आला? वा, हा। तुम्ही राहायला कुठे? बोरिवली। अरे वा, चांगलं आहे। मग आता जागरण ट्रेन सुटतं तुम्हाला? मस्त। काय माहितीये, रोज दादरला यायचं त्रास, वसईला यायचं तर इकडे रोजची सोडलेलं बरं आहे। यस, 3 कोचच्या बाहेर आणि समोर नेम प्लेट वांद्रे टर्मिनस मडगाव, वांद्रे टर्मिनस मडगाव।
चांगला कोच सजवलाय बाई, नवीन करकरीत. आणि तुम्हाला दाखवतो कधीचा मॅन्युफॅक्चरिंग आहे. त्या नंबरची माहिती अशी, स्टार्टिंगचा 24 म्हणजे 2024चा मॅन्युफॅक्चरिंग, 62 म्हणजे हा कोच नंबर, कारण प्रत्येक नाव वेगळं आहे, पण 24 मात्र स्टार्टिंगला फिक्स. पुढे जाण्याआधी सांगू इच्छितो की ही ट्रेन 10115/16 वांद्रे टर्मिनस मडगाव सिंधू एक्सप्रेस ही ऑपरेट केली जाणार पश्चिम रेल्वे यांच्याद्वारे, ज्यांचा स्टाफ अलोकेट फक्त रत्नागिरीपर्यंत आणि रत्नागिरी नंतर मे बी रत्नागिरी किंवा रोहा आपला केअरचा स्टाफ म्हणजेच कोकण रेल्वे. वांद्रे मडगाव ही ट्रेन गणपती स्पेशल नसून कायमस्वरूपी आठवड्यातून 4 वेळा सुरू करण्यात आली आहे. टायमिंग, तिकीट, स्टॉपेज हे आपण पुढे बघूया, पण त्याआधी आपल्या घरानं नको, मग त्याशिवाय प्रवास सुरू कसं होतो लो. बा देवा महाराजा, हे गणेशा, हे गणपती बाप्पा, हे शंकर पार्वती पुत्र, हे कार्तिकेचे भावा. आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून चालू झाली या बांद्रा टर्मिनस मडगाव ही ट्रेनची बोगली पण सुटली. या ट्रेन का तू बोर्ड बांधून घे रे महाराजा. वसई, विरार, बोरिवली, कांदिवली, मालाड या ठिकाणी आपली कोकण होतात, त्याला सुखरूपपणे या ट्रेन मधून घेऊन ये महाराजा. जे कुणी रेल्वेचं काय धंदे करतात तिकिटाचं, त्यांच्या 2 तडाखे लावत त्याला जागे राहून दे महाराजा. आणि असं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करते महाराजा. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. ट्रेन मधील वॉशरूम असे काही मस्तपैकी नीट अँड क्लीन आहेत. हा वाला इंडियन, ज्यामध्ये छानपैकी फ्लश कचकन पाणी आलं आणि इथं फुसफुस. पण या ठिकाणी गॅरंटी देऊ शकत नाही, जशी तुम्हाला ट्रेन दिसते नीट अँड क्लीन आता पुढे पण अशी असेल, कारण या ट्रेन मध्ये फक्त जो इकॉनॉमी क्लास कोच आहे M1 म्हणून, तर तो कोच एकदम जुना आहे आणि जुना असल्या कारणाने ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या पण कमी, पण बाकी 3 tier 2 tier शयनयान किंवा या सिटिंग कोच मध्ये नंबर 1. नवीन फ्रेश कोच, मस्तपैकी सुगंध येतोय आणि सीट पण जगात भारी, लय भारी. चला तर मंडळी, ठीक दुपारी 2:23 आपली ट्रेन रवाना झाली बोरिवली स्टेशनवरून फ्लॅट क्रमांक 9. छानपैकी सजवली आहे, रंगीबिरंगी, जबरदस्त, एकदम नाद खरा. फक्त पनवेल पर्यंत होय, माझं असा पहिलो. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंदिर मामा की जय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जगात भारी कोकणकरी. हो गावालेनू येता गावाला नाही. बोरिवली कोण कोण आहेत बोरिवली मधून नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आम्ही बोरिवलीकर, हॅशटॅग महाराष्ट्र 47. चला तर मंडळी, फायनली आपल्या शॉर्ट ट्रिपला झाली सुरुवात. माझा प्रवास होणार आपल्या मित्रांसोबत बोरिवली ते पनवेल पर्यंत, मार्गे वसई रोड, भिवंडी रोड आणि त्यानंतर सेंट्रल रेल्वेला लाईन कनेक्ट होत पोहोचू आपण थेट पनवेलला. समोर पश्चिम रेल्वेची मुंबई लोकल. आमची असं काही बुकिंग वगैरे काही नाही, जनरल तिकीट आहे, सामान्य तिकीट 65 रुपये बोरिवली ते पनवेल पर्यंत. परंतु आज सर्व माप आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. गणरायाचं नामस्मरण करत आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. पियुष गोयलची माझ्या फुटेज मध्ये आले. मस्तपैकी 3 tier इकॉनॉमी क्लास मध्ये प्रवास होतोय आणि आम्हाला मगाशी जे दिलं होतं डिलिशियस स्नॅक्स, जे प्रत्येकी इनॉग्रेट ट्रिपला दिलं जातं प्रवासांना, आम्हाला सुद्धा मिळालं. काय काय बघूया आतमध्ये, अनबॉक्सिंग करू. एक समोसा, एक कचोरी, ढोकळा आणि या ठिकाणी टिश्यू पेपर आहे, पण आतमध्ये काय लागतंय. हा स्वीट मध्ये काजू कतरी. मी म्युझिक टाकतो व्हिडिओ माझ्या सोडून तिकडे भीती वाटते पूर्ण बाजूलाच येतं.
मस्तपैकी नाश्ता करून घेऊ, कारण निघताना फक्त कांदे पोहे खाल्ले होते. म्हटलं काय खायला मिळतं की नाही, पण मिळालं. छानपैकी स्नॅक्स मिळालं. या ढोकळा खायला, सोबत खाडी, वसईची खाडी. बॅक टू बॅक नॉनस्टॉप प्रवास करत आपण पोचलो वसई रोड या ठिकाणी. वसई या ट्रेनचा ऑफिशियल हॉल्ट. आताशी वाजले दुपारचे 2:45. कोण कोण आहेत वसईमधून कमेंट करा. आम्ही वसईकर, वसईची फेमस केळी. स्टेशन कोड झाला BSR. वसई या ठिकाणी ट्रेन आली तर या ठिकाणचा ऑफिशियल आणि टेक्निकल हॉल्ट आहे 10 मिनिटाचा. कारण या ठिकाणी होतो लोको रिव्हर्सल, म्हणजे जी ट्रेन येणार बोरिवली पासून वसई विरारच्या दिशेने ते इंजिन आता मागे लावतात, कारण पुढचा जो रूट आहे भिवंडी साठी तो मागच्या बाजूने. काय मग वसई विरारकर नाला सोपारावाले झाला की नाही चांगला एकदम नाद खळा. आता बघायचं नाही. ट्रेन नंबर लक्षात ठेवा 10115 वांद्रे ते मडगाव आणि मडगाव ते वांद्रे 10116. वसई रोड या ठिकाणी ट्रेन येऊन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती यांच्याद्वारे मोठा बॅनर लावण्यात आला. सोबत फुल पुष्पगुच्छ देत लोको पायलट, असिस्ट लोको पायलट यांचा सन्मान केला आणि नारळ फोडून ट्रेनला रवाना केले. जगात भारी. फायनली वसईकरांचं जंगी स्वागत. नारळ फोडत आपली ट्रेन रवाना झाली वसई रोड या स्टेशनवरून. अनोख्या प्रकारचं स्वागत या ठिकाणी पाहायला मिळालं. जंगी स्वागत ते पण. वसईवरून सुटण्याचा टायमिंग आता 3:45. आता येणारा पुढचा स्टॉप भिवंडी रोड, त्यानंतर पनवेल, जेथे आपला प्रवास समाप्त आणि गाडी पुढे जाणार थेट मडगाव. ट्रॅक चेंज करत आपली गाडी आता रवाना होईल थेट भिवंडी दिशेने आणि ही वाली समोर थेट मुंबईच्या दिशेने. तुम्हाला सुद्धा या ट्रेनने अर्थातच 10115/10116 वांद्रे टर्मिनस मडगाव वांद्रे टर्मिनसने प्रवास करायचा असेल तर लक्षात ठेवा, ही ट्रेन आठवड्यातून 2दा आहे, बाय विकली. वांद्रे टर्मिनल ते मडगाव बुधवारी आणि शुक्रवारी, आणि मडगाव ते वांद्रे मंगळवार आणि गुरुवार. आठवड्यातून 2दाच येऊन जाऊन.
वांद्रे ते मडगावसाठी होतो 10115 आणि मडगाव ते वांद्रे होतो 10116. बाकी स्टॉपेजबद्दल बोलायचे झाले एकूण 15 ते 16 स्टॉप आहेत. वांद्रे टर्मिनलवरून गाडी निघाली मग बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, त्यानंतर मग रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, केविम, कळमळी आणि लास्ट स्टॉप मडगाव. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण 3 स्टॉप आहेत, कणकवली, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी. यामध्ये कुडाळ स्टॉप दिला नाही. कुडाळकरांनो, तुमची डाळ शिजली नाही हो, यंदा डाळ नाही शिजली. वांद्रे मडगाव या ट्रेनची बुकिंग ऑफलाईन फॉर्म भरून PRS काउंटरवर करू शकता किंवा IRCTC ॲपद्वारे देखील तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. गणपती सीझनमध्ये या गाडीने प्रवास करायचा आहे तर लक्षात ठेवा, वांद्रेवरून 4 सप्टेंबर, 6 सप्टेंबर, 11 सप्टेंबर, 13 सप्टेंबर, 18 सप्टेंबर, 20 सप्टेंबर या दिवशी सुटेल. आणि मडगावरून तुम्हाला प्रवास करायचा असेल बोरिवली वांद्रे दिशेने तर दिनांक 3 सप्टेंबर, 5 सप्टेंबर, 12 सप्टेंबर, 17 सप्टेंबर, 19 सप्टेंबर, 24 सप्टेंबर या दिवशी सुटेल. वांद्रे टर्मिनस येथून सकाळी 6:50ला रवाना होत मडगावला त्याच दिवशी रात्री 10 वाजता पोहोचेल. आणि दुसऱ्या दिवशी मडगावरून सकाळी 7:40ला रवाना होत रात्री वांद्रेला पोहोचेल 11:40. एकंदरीत बाय विकली ह्या ट्रेनचा पूर्ण शेड्यूल आहे. तिकिटाबद्दल बोलायचे झाले तर इतर रेल्वेच्या बाबतीत सारखे. संपूर्ण लिस्ट ही आवर्जून पहा. छानपैकी AC चा प्रवास पूर्ण करत आता आम्ही आलो या ठिकाणी जनरल कोचमध्ये. आता सध्या एकच सुटते पण पुढील येणाऱ्या 10 वर्षांमध्ये कदाचित 10-12 ट्रेन सुटतील पश्चिम रेल्वेद्वारे. आणि त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलांना किंवा तुमच्या काकांना, मामांना भूषंडी एक्सप्लोरर याचा व्हिडिओ नक्की दाखवा की भाई इनॉग्रेट जर्नीला त्यांनी प्रवास केला होता ज्यावेळेस ट्रेन सोडण्यात आली. दिनांक किती? 29 ऑगस्ट 2024. भिवंडी रोड हा देखील ऑफिशियल हॉल्ट आहे या ट्रेनचा. भिवंडी या ठिकाणी हॉल्ट देऊन कोपरला हॉल्ट दिलेला नाही. तर जे लोक राहणारे आहेत डोंबिवली, कल्याण, बदलापूर, विठ्ठलवाडी या ठिकाणाहून तर त्यांच्यासाठी कोपर हॉल्ट बेस्ट होता या ट्रेनसाठी. पण कोपर हॉल्ट दिलेला नाही कारण ही ट्रेन स्पेशली पश्चिम रेल्वे भाषेतील जे कोकण भाषे राहतात त्यांच्यासाठी दिली गेली आहे. कोपर सोडल्यानंतर आपण लागलो आता मेन लाईनला. ह्याच्या आधीच जाते थेट पुणेसाठी. आपण आलो मडगावच्या दिशेने. समोर दिसते मेन मुख्य लाईन सेंट्रल रेल्वेची डोंबिवली. पुन्हा एकदा आपल्या रेल्वेने मार्ग बदलला मेन सेंट्रल लाईन पासून थेट पनवेलच्या दिशेने. आता ही लाईन कनेक्ट होणार थेट दातिवलीला. येस, ठीक दुपारी 2:23 आपली ट्रेन रवाना झाली बोरिवली पासून आणि आताशी वाजले संध्याकाळचे 5. जबरदस्त प्रवास झाला या ट्रेनने आतापर्यंत. तुम्हाला ही ट्रेन आता रिकामी दिसते पण गणपती सीझन मध्ये किंवा त्याच्यानंतर तुडुंब गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अतिशय महत्वाचं, ही ट्रेन तात्पुरती सुरू केली नसून कायम स्वरूपी करण्यात आलेली आहे. जशी चालते मांडवी एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस, मंगळूर एक्सप्रेस, दिवा सावंतवाडी, त्यांच्यासोबत आता ही सुद्धा ऍड झाली आपली सिंधू एक्सप्रेस. मग येत्या दिनांक 4 सप्टेंबर पासून ही ट्रेन ऑफिशियली चालवण्यात येणार आहे वांद्रे टर्मिनल ते मडगाव. आज इनॉग्रेट ट्रिप होती 29 ऑगस्ट. दिनांक 4 सप्टेंबर पासून कायम स्वरूपी ट्रेन चालू होणार आपल्या कोकणवासींसाठी. तर माझ्यासोबत पुन्हा एकदा बोला, जगात भारी करतोय आणि कोण स्थिर असतोय अशा प्रकारे
आतापर्यंत डबे कमी होते. पनवेलला आल्यानंतर चढले. अर्धे प्रवासी मत्स्यगंधाचे आहे, अर्धे दिवा रत्नागिरी. या ट्रेनला ऑफिशियली खेड हॉल्ट नाही. खेडकरांनो, ही ट्रेन तुमच्यासाठी थांबा नसून डायरेक्ट थांबणार वीर नंतर चिपळूण. सगळे रेल फॅन, इकडचे रेल्वे स्टाफ एक्साइटेड आहेत या ट्रेनसाठी. वेस्टर्न रेल्वेद्वारे पहिल्यांदा सोडण्यात आली कोकणासाठी स्पेशल परमनंट ट्रेन वांद्रे टर्मिनल ते मडगाव सिंधू एक्सप्रेस. चल बाबा, बाय बाय. तर अशी काही छोटीशी इनॉग्रेट ट्रिप पार पडली बोरिवली ते पनवेल पर्यंत. ही ट्रेन दिनांक 4 सप्टेंबर 6 सप्टेंबरला आहे बांद्रावरून, खास गणपतीला गावी जाण्यासाठी. त्यानंतर मग 11, 13, 18, 20 बुधवार आणि शुक्रवारची ट्रेन आहे. आणि या ट्रेनची बुकिंग सुरू होऊन 4 तारीख आणि 6 तारखेच्या सीट पूर्णपणे रिजर्व झाल्या आहेत. जर तुम्ही आता बुकिंग करायला घेतली शक्यतो मिळायची नाही, पण हा जनरल क्लास आहे, आरामात जाऊ शकता. 4 डबे जनरल आहे आणि त्यानंतरच्या सर्व बुकिंग अवेलेबल आहे. तर आताच्या आता जावा, बुकिंग करा. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली असेल तर आवर्जून एक लाईक करा आणि आपल्या सर्व कोकण वासियांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा. आणि हो, गणपतीची तयारी झाली मा नाही तर माका कुरीची उद्या गावात जाऊचा. हो.